विधानसभा आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 1,74,00,000 निधीतून करंजाडे येथील बहुप्रतीक्षित 2 एकर विस्तीर्ण जागेमध्ये होणारा भव्य दिव्य गार्डनचा भूमिपूजन सोहळा करंजाडे नोड सेक्टर 3 येथील त्रिवेणी धाम मंदिर जवळ शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी उरण विधानसभा आमदार महेश बालदी व पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी या सोहळ्यात सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरोखर आज आनंदाचा दिवस आहे का आपण प्रत्यक्ष वाट पाहत होतो गार्डनची, आज तो दिवस आलेला आहे। त्याबद्दल मी आमदार महेश बालदी साहेब व प्रशांत शेट्टी यांचे खरोखर मनापासून आभार मानतो। आपण सतत पाठपुरावा करत होतो। मी तुम्हाला सांगतो, जेव्हा इलेक्शन निवडून आले आमदार बालदी साहेब, त्यानंतर आमदार बालदी साहेब नेहमी मला विचारायचे गार्डनचं कधी होईल, गार्डनचं कधी, जेव्हा जेव्हा भेटायचं आठवडा तेव्हा विचारायचं बा आता फाईल कुठे, इथे इंजिनियरकडे, अकाउंटकडे, मी सीकडे, सतत पाठपुरावा करत असते, नेहमी विचारत होते कधी होणार आहे, कधी होणार। म्हणजे आपल्याला जी ती प्रतीक्षा होती त्यापेक्षा प्रतीक्षा जास्त आमदार बालदी साहेबांना होती नेहमी। आणि खरोखर जेव्हा गार्डनचं झाला तर आपल्याला आनंद झाला, त्यापेक्षा 10 पटीने आनंद बालदी साहेबांना झाला। खरोखर मी बालदी साहेबांचे मनापासून आभार मानतो। नेहमीच करंजाड्याच्या विकासासाठी आमदार बालदी साहेब, तसेच महेश बालदी, तसेच प्रशांत शेट्टी नेहमी पाठपुरावा करत असतात। आता करंजाड्यामध्ये आपले जेव्हा ग्रामपंचायत झाली भारतीय जनता पार्टी, तिथपासून विकास कामं झाली, रोडचा झाला, पाण्याचा विषय झाला, आता गार्डनचा, आता टाटाचे समाज गार्डन झाले, तसंच आपलं उरण नायकोजी ब्रिजचा प्रस्ताव होता, तोही नेहमी ट्रॉफिक होती। मागच्या टायमाला मिटिंगला मी आमदार साहेबांबरोबर चर्चा केली, साहेब बोलले आपण नगरपालिका आणि सिडकोकडनं पाठपुरावा करून एक ब्रिज करू। मला साहेबांनी सांगितलं काटकर साहेब आहेत नगरपालिकेचे, तर त्यांना कटेकर, तर त्यांना जाऊन भेट, एकदा त्यांनी कसं ब्रिज केलाय, तर त्याशी साहेब मी जाऊन बघूनही आलेलो। आपल्या मशानभूमी तिथून डायरेक्ट आपल्या टाटा पॉवर मध्ये एक मोठा असं भव्य दिवशी ब्रिज होते। आणि हे पाठपुरावा सर्व खरं आमदार महेश बालदी साहेब आणि प्रशांत शेट्टी मुलं होते। नक्कीच करंजाड्याचा विकास आज यांच्या मुलं होते, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। नक्कीच 5 वर्षात आपल्याला अनेक अशी विकास कामं करून घेण्याची त्याची इच्छा आहे, त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो। धन्यवाद। करंजाडे येथील बहुप्रतीक्षित असा 2 एकर विस्तीर्ण जागेमध्ये होणाऱ्या करंजाड्यातल्या एवढ्या मोठ्या गार्डनच्या आजच्या भूमिपूजन सोहळ्याकरता उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, पनवेलचे धडाडीचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेशजी, उपसरपंच सागरजी, या विभागाचे आमचे अध्यक्ष समीर केणीजी, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते, मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, की आज हनुमान जयंती होती, तारीख घाई झाली आहे आम्हालाही की गार्डनचं भूमिपूजन झालं तर काम सुरू होईल, कारण पावसाला अजून 2 महिने आहेत। 2 महिन्यामध्ये तो गार्डनचा कॉन्ट्रॅक्टर फार काम करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल। त्याच्यामुळे या सर्व गोष्टी करत असताना गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी आपण या विकासाच्या मागे लागलो, एक विषय घेतला। सर्वात पहिलं प्रशांत शेट्टी सिडकोचे चेअरमन झाले, पहिला जनता दरबार आपण करंजाड्यामध्ये लावला। सेक्टर 6 वगैरे मध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं, ते पाण्याचं दुर्भिक्ष आपण मिटवलं। त्याच्यानंतर या इथल्या रस्त्यांची दुर्दशा होती, लोक फक्त व्हॉट्सअपवर रस्त्याचे फोटो टाकत होते, कोणी काय करत नव्हतं, पण मला पूर्ण माहिती आहे। मी आत्ताही येताना प्रशांत शेट्टींना सांगितलं की हे गार्डन, एकही गार्डन नसणं ही एक चिंतेची बाब होती। मी सिडकोच्या एमडींना आम्ही परवाच्या दिवशी सांगितलं, म्हटलं वी क्रिएट सिटी, नवीन शहराचे शिल्पकार, म्हटलं काय शिल्प बनवलं, गार्डन कुठे आहेत, लोकांना ग्राउंड कुठे आहेत, पाणी कुठे आहे, रस्ता कुठे आहे, या सगळ्याचं नियोजन कोण करते। तर मित्रांनो, सिडकोचं प्लॅनिंग चांगलं केलं, पण त्यातले सर्व अधिकारी चांगले आहेत का, तर नाही। त्याचा फॉलोअप आपण करून घ्यावं लागतं। आज रस्ते रुंद आहेत, चांगले आहेत, पण ते चांगले मेंटेन करणं, आता या ज्या सेक्टरमध्ये जी गार्डन टाकली आहेत ती करून घेणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे, सरपंच म्हणून यांची, आणि आम्ही ती त्याच्या फॉलोअप मध्ये आहोत। आता येताना आम्ही त्या दुधेंच्या बिल्डिंगच्या समोर जे कंजेशन होतं कायम, मी आत्ताच सांगितलं की आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये इंजिनिअरिंगला लावतोय, त्या ठिकाणी मोठं सर्कल व्हायला पाहिजे। आणि मग त्या ठिकाणी मध्ये कारंजा असेल किंवा करंजाड्यामध्ये शिरताना एक लुक त्या शहराचा त्या पहिल्या इम्प्रेशन मध्ये पडला पाहिजे की त्या ठिकाणी एवढं मोठं सर्कल, आणि सिडकोकडून करून घ्यायचंय
मग तिथे वडघरची एंट्री असेल, त्या सर्कलला सर्व एंट्री मधून त्या त्या गावची लोक जातील. त्या ठिकाणी आज अनेक ठिकाणी वाद निर्माण होतो, अनेक वेळा त्या गाड्या एकमेकांच्या समोर थांबतात. हे सर्व न थांबलं पाहिजे. याच्याकरता जे जे आपल्याला करायला लागेल ते करायला पाहिजे. मंगेशनी सांगितलं की उरणला पनवेलला जाताना ब्रिजवर फार संध्याकाळी ट्रॅफिक असतं, रिक्षा जातात, लोक जातात, कारण कामाला जाण्याच्या आणि येण्याच्या वेळा या करंजाड्यामध्ये मध्यमवर्गीय माणूस जास्त राहतोय. तर त्याच्यामुळे तेव्हा त्या माणसांना त्रास होऊ नये म्हणून आपण सिडकोकडून एक मंगेशची मागणी त्या सेक्टर 6च्या तिथून ब्रिजची आहे, ती नक्की येत्या काळामध्ये पूर्ण करूया. केंद्रातलं सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, राज्यातलं सरकार भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचं आहे. सिडकोकडून ही सर्व कामं करून घेण्याची जबाबदारी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व व्यासपीठावर बसलेल्यांची आहे आणि ती आम्ही कधीही त्याला कचराई करणार नाही. माझं उद्याचं करंजाडे शहर हे 21व्या शतकातलं अद्ययावत शहर व्हायला पाहिजे, वाटलं पाहिजे आणि त्याच्याकरता लोकांनी जो विश्वास आपल्यावर टाकलाय त्या विश्वासात आपण खरं उतरलं पाहिजे. ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आपण ज्या उत्साहाने आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर माझा येणारं एवढं मोठं गार्डन कसं असेल, निश्चित शब्द देतो, चांगलं असेल, त्याच्यात उत्तमोत्तम करण्याची आमची तयारी आहे. याच्यातही काय राहिलं असेल तर ते सिडकोकडून करून घेऊ हा शब्द या ठिकाणी देतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सुद्धा आपल्या सर्वांना हनुमान जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रभू हनुमंत यांच्या कृपेनं करंजाडे वासियांना अपेक्षित असलेल्या सगळ्या सोयी सुविधा आमदार महेश बलदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना मिळोत या सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं तर आपल्या समोर या ठिकाणी जे संकल्प चित्र आहे आणि आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठं असं एक गार्डन या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळतंय. खरं तर सिडकोच्या या नोडमध्ये आपल्याला या ठिकाणी एक एक सुविधा नव्यानं निर्माण करून घ्याव्या लागत आहेत आणि मला आनंद आहे की आमदार महेश बलदीजी हे उलवा नोड असेल, द्रोणागिरी नोड असेल, हे आपलं करंजाडे नोड असेल, या सर्व नोड्समध्ये ज्या ज्या सुविधा या नव्या मुंबईमध्ये आहेत, ज्या ज्या सुविधा या खारघर पासून अन्य ठिकाणी ज्याला विकसित शहर म्हणू त्या ठिकाणी आहेत, त्या सगळ्या सोयी सुविधा या माझ्या करंजाड्यामधल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी त्यांचा आग्रह असतो आणि त्या मिळवून घेण्यामध्ये ते सातत्यानं यशस्वी होत आहेत. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर इथे वेगवेगळ्या समाजाची मंडळी आहेत, प्रत्येकाच्या शहराकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात, आशा आकांक्षा असतात. या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा सातत्यानं पाठपुरावा आहे आणि म्हणूनच यासाठी पाण्याचा विषय असला तर अधिकाऱ्यांशी चर्चा करणं, रस्त्याचा विषय असला तर महापालिकेचे अधिकारी किंवा अन्य वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणं, या सगळ्या सुविधा मिळवायच्यात, मग एमडी, जॉईंट एमडी यांच्याकडे बोलणं, कुठे गरज लागली तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांच्या पर्यंत जाऊन आपल्या शहराला जे आवश्यक आहे ते सगळं देण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होतोय आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं हे करंजाडे शहर एक आदर्श असं शहर बनल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो.